मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सकानं राहिलेल्या लग्नपत्रिका हातात घेतल्या. त्या पत्रिका जवळच्या नातेवाईकांच्या होत्या. दामोदरला सोबत घेऊन मोटारसायकलवर तो लांब लांबच्या नातेवाईकांना पत्रिका वाटून आला होता. जवळच्या नातलगाच्या पत्रिका तो आणि त्याचा बाप वाटणार होता. 2 दिवसात त्या पत्रिका वाटल्या जाणार होत्या. मग तो खऱ्या अर्थानं लग्नाच्या तयारीला लागणार होता. त्याचे कपडे आळफाट्यावर मुंबईवाल्या बबन टेलरकडे शिवायला टाकले होते. नारायणगावचा बँड पाहिला होता. पिंपळवडीचे मांग वाजंत्री म्हणून सांगितले होते. ज्ञानेश्वर वस्तीतलं लेझीम टिपऱ्या झांजवाले होते. बेल्ह्याचा ताशेवाला आणि ढोल्या सांगितला होता. आळगावातलाच मंडपवाला होता. नवरी घरी सारी जबाबदारी झेडपीवाल्या संपतरावनं घेतल्यानं तिकडं सखाला बघायची गरज नव्हती. संपतराव म्हणजे सारं बडं काम होतं. बहिणीच्या पोरीच्या लग्नाचा सारा खर्च तोच करणार होता. ती त्याच्या इस्टेटीत हिस्सा घेणार नव्हती. तर मग तिच्या पोरीच्या लग्नाचा खर्च केला तर बिघडलं कुठं, असं तिचे वडगाव आनंदचे भाऊ लोक म्हणत होते. सखाने त्याच्या बापानं जेवण उरकलं. सखाची आई त्यांच्या संगतीत जेवायला बसली होती. जेवणाची ताटं धुण्यासाठी ती उचलत असताना समोर मोटार गाडी दारासमोर उभी राहिली. कोण आलं म्हणावं, सखा बाहेर आला. सुमोचा दरवाजा उघडून संपतराव बाहेर आला. गाडी चालवायला धरम होता. संपतरावनं त्याला आता आपला ड्रायव्हर म्हणूनच वापरायला सुरुवात केली होती. तो बाहेर वाया जाण्यापेक्षा त्याला आता जवळ ठेवूनच सुधारणं आवश्यक होतं. सखाच्या आईनं संपतरावला बसण्यासाठी चादर टाकली. तसा तो बोलला, मी काही बसायला आलो नाही. मामासाहेब असं कसं? 4 दिवसावर लग्न आलंय आणि तुम्ही अजून आमच्या घरी निवांत बोलत नाहीत, आरामात जेवलासा पण नाही. सखा, आता लग्नाविषयीच मी बोलायला आलोय. मी लग्नाचं जे बोलणार ते चांगलं नाही. काय? मी सांगतो सारं बैजवार. धरम मध्ये तोंड घालायला लागला. धरम बुवा, तुम्ही सुमो गाडीत जाऊन बसा. तुम्ही तिथं सिगरेट पाहिजे तर ओढू शकता, समजलं? धरमला तेच पाहिजे होतं. सासरे बुवामुळं त्याला गाडी चालवताना पान पराग खाता येत नव्हता. सिगरेट ओढता येत नव्हती. आता तर सिगरेट ओढायची परवानगीच मिळाली होती. धरमनं सुमोचा दरवाजा बंद न करताच सरळ सिगरेट पेटवली आणि सिगरेटचं धुराड सोडत बसला. हे माझे बाबा मुंबईवरनं लग्नासाठी आलेत. सखा, मी बाकी काही बोलत नाही, मुद्द्याचं बोलतो. आमची जीवा, तिनं बाम गोळाच आमच्यावरती टाकलाया. काय? ती लग्नाला तयार नाही. संपतराव थंडपणे बोलला. असं कसं? सखाची आई बोलली. जे आहे ते सांगितलं. जीवच्या साखरपुड्यात तुम्ही तिला जे दागिने घातले ते हे सगळे. ही बोरमाळ, तिच्या पायातल्या ह्या चांदीच्या साखळ्या. तुम्ही साखरपुड्यात तिला साडी चोळी नेसवली, त्याचे हे 600 रुपये रोख घ्या. सखा, सखाचा बाप, सखाची आई हे शब्द ऐकून आणि दागिने पैसे पाहून अवाकच झाले. सखा, तुला आम्ही टिळ्यामध्ये गळ्यातली चैन आणि बोटात अंगठी घातली होती, ती आता आमची आम्हाला देऊन टाकायची. तुम्हाला सफारी शिवून दिली होती, त्याचे पैसे द्यायचे. संपतराव, हे काय मांडलंय जीवानं? सखाची आई बोलली. जादा तोंड वाजवायचं नाही. तुमचं दागिने, साडी चोळीचे पैसे आणून दिले. साखरपुड्याचं जेवण आम्ही दिलं होतं, त्याचा खर्च आम्ही मागत नाही. आमच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातच तुमचा टिळा धरला होता. तेव्हा जेवणाचा अर्धा खर्च तुमच्याकडं आम्ही मागितला नव्हता आणि आता बी मागणार नाही. आमचा दंड झाला असं आम्ही समजतो. पाहिजे तर त्या सफारीचे पैसे देऊ नका. चैन आणि अंगठी मात्र आम्ही अंगावर हात टाकून काढून घेऊ. संपतराव, तुम्ही आमची फसवणूक करताय. आम्ही पोलिसात जाऊ. सखाची आई फौजदारीवर आली. तिच्या जहाल स्वभावात दुसऱ्याला धमकी देण्याची खोड होती. त्यामुळे ज्ञानेश्वर वस्तीत तिच्या नादी कोणी लागतच नसत. जी नवऱ्याची किंमत करीत नव्हती, ती दुसऱ्याची काय किंमत करणार होती? नवरदेवाच्या आई, तुम्ही पोलिसात जा, कोर्टात जा, मंत्रालयात जा, कुठे बी जा. हा संपतराव झेडपीवाला हाय.
जीवून हिरीत आत्महत्येसाठी उडी घेतली तरी तिच्यावर आम्ही पोलिसांना केस करू दिली नाही. वकिली पॉइंटनं तिला वाचवलं. आता मी तेच करू. पण मग तुम्हाला फौजदारीत कसं बंद करायचं ते आमचं आम्ही बघू. काय म्हणता हे? पोलिसांची धमकी देताय ना? आमच्यासारख्या गेंड्याचं कातडं असणाऱ्या पुढाऱ्यांना चॅलेंज करताय तर चॅलेंज करा तुम्हीच. अहो संपतराव, तुम्ही असला काही खेळ करू नका बघा. सखाच्या शांत स्वभावाच्या बापानं हात जोडले. सखाचं दुसरीकडं लगीन जमवायचं बघा आता. आमची पोर लग्नाला तयार नाही. अहो पण, सखा बोलला. सखा, तिला तू नवरा म्हणून आवडत नव्हतास हे आता मी मामा म्हणून तुला सांगतो. संपतराव आपली चाल खेळायला लागला. तरी तुम्ही लग्न जमवलं होतं. वाटलं होतं ती राहील गप्प म्हणून. पण तिनं हिरीत उडी घेतलेली माहीत आहे. तरी मी तिला सांगितलं, तू पुन्हा हिरीत उडी मारलीस तरी तुझं सखाबरोबरच लगीन होणार. पण ती म्हणाली, लग्न मोडा, नाही तर लग्न मंडपातच मी जाळून घेईन. जीव तेवढी जहाल आहे. ती सखाला नवरी म्हणून मिळू शकणार नाही. तेव्हा हे लगीन मोडलेलंच बरं. सखाच्या आईनं सखाकडं पाहिलं. सखानं आपल्या बापाकडं पाहिलं. तिघांना काहीच बोलता येईना. सखाचा बापच मग समजुतीच्या आवाजात संपतरावाला बोलला, जीवला भेटलो मी. फार चांगली मुलगी आहे. तिच्या मनाविरुद्ध हे लग्न होऊ देऊ नका. तिला ज्याच्या संगती लग्न करायचं असेल तसं तिचं करा. सखा ऐक तुझ्या वडिलांचा. ह्यांना बेरजेचं राजकारण करणारे पुरुष म्हणतात. तेव्हा संपतरावानं हात जोडले आणि तो गाडीत जाऊन बसला. सखानं त्याच्या हातात गळ्यातली चैन आणि बोटातली अंगठी काढून दिली. धरमनं तोंडात सिगरेट ठेवूनच गाडी स्टार्ट केली. त्याच्या तोंडातली जळती सिगरेट संपतरावानं काढली आणि तिचा चटका त्याच्या गालाला दिला. तसा तो केवढ्यानं तरी ओरडला, धरमवीर, तुम्ही आमच्या घरात बसून आगीचा खेळ कराल तर तुम्हाला घराचं दार लावून जिवंत जाऊ. समजलं? गाडी स्टार्ट करा. सुमो गाडी जशी आली तशी निघून गेली. बाबा, आता कसं करायचं? सखाचा आवाज भरून आला होता. तुझ्या बापाला काय विचारतोयस? मला विचारतो. हा सखा, तू तुझ्या आईलाच विचार. ती धाडशी हाय. परिस्थितीला कसं सामोरं जावं ते तू तिलाच विचार. ती करील तुझं. तिनं मलाच तसा शब्द दिला होता. तुम्ही ह्या संसारात कसलीच लुडबुड करायची नाही. तुम्ही माझ्या जवळ राहायचं सुद्धा नाही. तुकाराम बुवा हाताच्या टाळ्या वाजवत बोलले. मग जावा तुम्ही तुमच्या मुंबईला निघून. मी नावाचाच संत तुकारामासारखा. तुकाराम बोलला. त्यानं लगेच आपली खुंटीची कपड्याची पिशवी घेतली. बाबा, तुम्ही थांबला असतात तर. बाळ सखा, तुझ्या आईला तुझी गरज आहे. बाई माणूस ती. म्हातारपणी बापाला पोराची गरज कमी लागते. आईला पोराची गरज जास्त लागते. समजलं? आणि तुम्ही? माझं काय? आम्ही जातो आमूच्या गावा. आमूचा राम राम घ्यावा. मुंबईत काम करता येईल तोपर्यंत करायचं. शेवटी आळंदी नाही तर पंढरपूर आहेच माझं. बहुतेक शेवट पंढरपूरलाच होईल माझा. एखाद्या धर्मशाळेत पथारी पसरीन. सांज सकाळ माझा पंढरी राया. काय? सखाचा बाप असाच निरीच्छ. आगापिछा काही नाही. डोक्यात येईल ते खरं. तो निघालाच. बायकोला जाताना काही बोलला नाही. बोलला ते सारं सखाशीच बोलला. रस्त्यानं चालताना त्याच्या डोक्यात जीव होती. त्याला वाटलं त्या मुलीला भेटावं. गोड पोर आहे. सूनबाई म्हणून मिळाली असती तर त्याला खूप आनंद झाला असता. पण तिची जर इच्छाच नसेल तर आपण तिला भेटायला तरी का जायचं? आळे फाटा एसटी स्टँडवर तुकाराम आला तर तेथे संगमनेर पुणे गाडीतनं पैलवान बन्सी उतरलेला. त्याला पाहून तुकारामनं ओळखलं नाही. बन्सीनं मात्र त्याला लागलीच ओळखलं. तुकाराम काका, त्यानं आवाज दिला. तुकारामानं त्याला शेंडा बूड पाहिलं. एकदम पुढारी छाप कपड्यात बन्सी. गळ्यात फक्त काळ्या दोऱ्यातली सोन्याची चपटी पेटी होती. तू तू पैलवान बन्सी तर नाहीस नव्ह? तुकाराम फार वेळानं बोलला. हा, तोच मी आहे. मागे तू मुंबईला कामगार स्टेडियमवर कुस्ती मारायला आला होतास. वडाळ्याच्या व्यायाम मंदिराच्या आखाड्यात पण तुझी कुस्ती पंजाबी पैलवानाशी होती. हा, त्या दोन्ही कुस्त्या मारल्यावर मी तुमच्या नव्या मुंबईच्या भाजीपाल्याच्या गाळ्यावर आलो होतो. संगमनेरला दुसऱ्या पैलवाना संगती. तेव्हाचा पैलवान बन्सी आणि आताचा बन्सी लयच फरक आहे. आता पैलवानकी सोडायची म्हणतो. म्हणजे पैलवानकी सोडली म्हणायची. काय? मग तुझं ते कोल्हापूरच्या तालमीचं काय झालं? तू महाराष्ट्र केसरीची कुस्ती करणार होतास. हिंद केसरी होणार होतास मग तू. काका,
आता लगीन करून संसार थाटावा म्हणतो मी. शेवटी तेच खरं. काय खरं? हा काका. म्हणजे अवघाची संसार सुखाचा करीन असंच ठरवलेस तू? होय काका. बन्सी बोलला आणि त्यानं त्याच्या पायांना हात लावला. तू माझ्या पाया पडलास? हा. आता मी कुस्तीतल्या आखाड्यातल्या वस्तादांच्या पाया पडायचं सोडलं. तुमच्यासारख्या संसारी पुरुषांच्या पाया पडायचं मी ठरवलंय. चांगली गोष्ट आहे. मला वाटलं तुला एखादी चांगली मुलगी भेटली असली पाहिजे. कशावरनं तुम्ही म्हणता? हजारो वर्षांची तपश्चर्या करणारा विश्वामित्र तप उगाच का सोडतो? तसंच तुझं झालंय. त्याच्याशिवाय तू पैलवानकी सोडून संसाराचं नाव घेणार नाहीस. खराय. तुम्ही बोलताय ते खरं आहे. एक गोष्ट समजली तुला? कुणची गोष्ट? सखाची गोष्ट. म्हणजे वडगाव आनंदच्या त्या जीवनं त्याला लग्न करणार नाही म्हणून सांगावा दिला. तिच्या संपतराव मामानं हे तुम्हाला आयेगावाला येऊन सांगितलं. बरोबर ना? म्हणजे तुला हे समद माहीत आहे वय? हा. त्या जीवनं माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. काय म्हणतोयस? डोकं शांत ठेवणाऱ्या संत प्रवृत्तीच्या तुकारामाला हे क्षणभर गोंधळल्यागत झालं. सखाला तिनं नाकारावं आणि तुझ्याशी लगीन करावं म्हणजे जरा. तीच म्हणाली, सखा आधी तुमची भेट झाली असती तर मी तुमच्याशीच लगीन केलं असतं. सखा आणि तू म्हण त्यांच्या घरी वडगाव आनंदला गेला होतासा. हा. तिथंच तिच्या आणि माझी गाठ पडली. तिच्या आईला आणि तिला भेटायला मी दुसऱ्या टायमाला एकटाच गेलो होतो. काका, तिच्या आईला सखापेक्षा मी चांगला वाटतो. तिच्या आईची गोष्ट सोड. मला ती पोर तर फारच सज्जन वाटली. लग्न ठरलेल्या नवऱ्याला ती अशी धोका देणारी नाही असा माझा अंतरात्मा सांगतोय. आपल्या छातीवर हात ठेवत तुकाराम बोलला. तुम्हाला त्या जीवचा निर्णय योग्य वाटत नाही का? तिचं तुझ्याशी लगीन? मला विश्वासच वाटत नाही बनसी. ती पोर मी चांगलीच ओळखले. काही वेळा वाटतं ती ह्या जगातली पोर नाही, वेगळ्या जगातली पोर आहे ती. ज्ञानेश्वर माऊलीच्या मुक्ताईसारखी आहे ती. मुक्ताबाई अंतराळात गुडूप झाली, विजेसारखी लुप्त झाली. तशीच ही पोर सखाच्या हाती लागली नाही तशी ती तुझ्या हाती लागेल असं मला वाटत नाही. मला तुमच्या ह्या बोलण्यातलं काही कळत नाही. ठीक आहे. पोराचं लगीन मोडलं म्हणून मी मुंबईला परत निघालो. सखाला दुसरी मुलगी बघून तरी जायचा. सखा पार कोलमडून पडलाय. मला नाही वाटत तो ह्या वर्षी तरी लगीन करील म्हणून. तुम्ही समजूत घालायची होती त्याची. बनसी, ही जखम उरातली आहे. ती लगेच भरायची नाही र. काय हे उत्तम औषध आहे. दुःखाच्या जखमा काही काळ गेला की सुकून जातात, बऱ्या होतात. तेव्हा काका, चहा घेऊया. नाही. आता नाही घेणे, नाही देणे. सर्वांपासून आता फक्त जाणे. आये फाटा स्टँडला बोरी परेल मुंबई गाडी लागली होती. त्या गाडीकडं तुकाराम शांतपणे चालत गेला. तो आता घर, दार, बायको, मुलगा सारं विसरला होता. त्याच्या ओठावर विठ्ठल, रखुमाई, ज्ञानबा, तुकाराम एवढेच शब्द होते. एकटा असला की हेच त्याचं. समोर कोणी माणूस आला, तो बोलला तर मग तो स्वतःला विसरे. बाकी त्याचं जग ठरलेलंच होता. बोरी परेल मुंबई व्हाया माळशेज घाट गाडी गेली तेव्हा बन्सीनं खिडकीची जागा मिळालेल्या तुकाराम काकाला हात केला. पण त्या काकानं बन्सीकडं लक्षच नव्हतं दिलं. त्याला बन्सी भेटला होता हे तो पार विसरून बी गेला होता. संपतराव सुमोऐवजी जीप घेऊन आला होता. आता तो स्वतः ड्रायव्हिंगला होता. त्यानं सांगितल्याप्रमाणे संगमनेर पुणे गाडीनं पैलवान बन्सी आला होता. बन्सीनं जीप पाहिली. रस्ता क्रॉस करून तो जीपकडं आला. पैलवान, बसा जीपमध्ये. आपण दोघंच. मग कोण हवंय आणखी? जीवू येणार होती ना? येईल की. म्हणजे आपण वडगाव आनंदवरनं उतुरला आमच्या बंगल्यावर जाऊ. तिथंच काय ते ठरवू पुढचं. बन्सीनं मान हलवली. घरचे लोक काय म्हणले तुमच्या ह्या नवीन कपड्याबद्दल? बापानं बोलणं टाकलं. अंथरून धरलंय. मग तर चांगली गोष्ट आहे. अंथरून धरल्यामुळं त्याला थंडी वाजायची नाही. त्यानं बोलणं टाकल्यानं भांडणाचा सवालच उद्भवत नाही. पण तालमीतली पोरं आणि वस्ताद ते समद नाराज झाले ती. कोल्हापूरला तालमीच्या तयारीसाठी जाणार होतो. चांगला मी महाराष्ट्र केसरी होणार होतो. डोक्यातलं ते महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सोडून दे. तुला मी चांगला झेडपीचा मेंबर करतो. मग संगमनेर तालुक्याचा आमदार करतो. तुला पैलवान म्हणून संगमनेरमध्ये नाव आहेच. राजकारणात पैसा मिळतो. चांगली अशी पांढरं कपडं घालायचं, पुढारी म्हणून मिरवायचं. कमरेला फक्त लंगोट लावून उघडं व्हायचं.
कुस्ती मारल्यावर मग एक पाय आणि दोन हात वर करून महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी म्हणून नाचायचा. ह्यात काय मजा आहे? खरंय तुमचं. तुम्ही पुढारी निवडणूक जिंकले की उघड्या जीपमधून उजवा हात वर करून फक्त दोन बोटे वर करता. त्याला व्ही फॉर व्हिक्टरी म्हणतात. म्हणजे जिंकण्याची खूण आहे ती. अशी खूण आहे का ती? मला तर ती दुसरीच खूण वाटत होती. ती खूण कोणती ते तुझ्या मनातच ठेव. संपतराव त्या राजकारणी स्टाईलमध्ये हसत बोलला. आळफाट्याच्या नगर कल्याण नगर रोडला लागून असलेल्या शॉपिंग सेंटरमधील एका एसी हॉटेलमध्ये बन्सीला संपतरावनं आणलं. बन्सी, आपण जेवायचं. पण वडगावात जेवून स्वयंपाक केला असेल की. तिनं आपल्यासाठी काही करू नये म्हणून मी सांगितलंय. पण ती उपाशी राहील. ती आणि तिच्या आईसाठी ती जेवण करील. दोघी मायलेकी जेवतील. बन्सीचं जीवूशी चांगलं जमलेलं दिसत आहे हे संपतरावनं ओळखलं. जीवूचं तुझ्यावर चांगलंच मन बसलंय खरं. त्याशिवाय का ती त्या सखाशी जमलेलं लग्न मोडायला तयार झाली? मामासाब, एक बोलू का? बोल की. सखाचा बाप मला आता स्टँडला भेटला. मुंबईला गेला. त्याला सखाचं लग्न मोडल्याचं कळलं. ते मीच त्यांच्या घरी जाऊन सांगितलं. जीव बन्सीशी लग्न करणार आहे ही बातमी त्यांना कळली तर ती नंतर त्यांनाच काय साऱ्या नातलगांना कळणार आहे तुमच्या. तू आणि सखा का परके आहात होय? दोघांचे नातलग एकच की. हा, साला माझ्या पैलवानकी डोक्यात हे आलंच नाही बघा. आता तुझं डोकं पैलवानाचं आहे हे विसरून जा. आता तुझ्या डोक्यात मी खादीची पांढरी टोपी घातले. आता तुझं डोकं लीडरचं आहे असं समजायचं. तू माझा बॉडीगार्ड म्हणून ह्या जीपमधनं फिरायचा. मग तुला मी हळूहळू संगमनेरच्या राजकारणात मोठा करतो. मी संगमनेरचा मोठा लीडरच बनणार. आमदार दत्ता देशमुख, आमदार खताळ, आमदार भाऊसाहेब थोरात यांसारखं नाव कमावणार. शाबास, आता मला तू आवडलास. मी जसं हिंद केसरीचं स्वप्न पाहत होतो तसा आता मी खासदार बाळासाहेब विखे पाटलांसारखा दिल्लीला बी निवडून जाईन. खासदार म्हणजे हिंद केसरी, बराबर ना? हा हा, बराबर. आमदार आणि महाराष्ट्र केसरी ही पदं जशी सारखी तसंच ते दिल्लीचं पद देखील. तर मग आमदारकी आणि खासदारकीसाठी कुस्ती मारतो. मुंबईच्या आमदार निवासातून एकदम दिल्लीच्या खासदार बंगल्यामध्ये उडी टाकतो. तेथे गेल्यावर जीवला घेऊन ताजमहाल पाहायचा. शहाजहान आणि त्याची बेगम ह्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे ते. संपतरावनं त्याला सांगितलं. पण त्याला ते कळण्याच्या पलीकडं आहे हे समजल्यावर तो बोलला. बन्सी, हिथं पाहिजे ते मटण मिळतं. तू कोणतं मटण खाणार ते सांग. मी मटण खायचं बंद केलंय. काय? जीवनं सांगितलं. ते जंगली जनावराचं खाणं खायचं नाही. फार वाटलं तर अंड्याची पोळी खायची. कोंबडी खायला बंदी. तिनं तुला जे जे सांगितलं ते तू ऐकायचं. तिचं मला ऐकायलाच पाहिजे. तिनं माझ्यासाठी सखा सोडला. बरं, तू घरी सांगितलंस का? सखाच्या नवरीशी लगीन करणार आहेस ते. तुम्ही तर म्हणाले हे समद नातलगांना कळणार आहे. तसंच माझ्या बापाला बी कळेल. वा, तू शहाण्यासारखा बोललास बघ. संपतरावनं त्याच्यासाठी मग पंजाबी शाकाहारी जेवण मागवलं. स्वतःला पण तेच जेवण मागवलं. बन्सी सावकाश जेवायचं. भरपूर जेवायचं. आमच्या बंगल्यावर जेवण मिळणार नाही. म्हणजे? बायकोनं आणि पोरं गेलेत तिकडं माळशेज घाट बघायला. तिकडं ते पर्यटन स्थळाच्या हॉटेलातच जेवणार आहे ते. आपण तिघं बंगल्यात निवांतपणे बोलायचं. तू जीवू सांगेल ते ऐकायचं. तुम्ही सांगाल तसं. मी नाही. जीवू सांगेल ते ऐकायचं बघ. बन्सी डोळ्याला गॉगल लावून जेवणाऱ्या संपतरावाला पाहत होता. लय खमक्या राजकारणी होता. साधा झेडपी मेंबर. पण झेडपी अध्यक्षाचा तो फेफे उडवत होता. जुन्नर तालुक्याच्या आमदाराला चॅलेंज करीत होता. पुढची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आणि आमदाराला त्याचं डिपॉझिट जप्त करायला लावणार म्हणून त्याला आवाज देत होता. संपतरावाकडं पैसा होता. त्याच्याकडं कार्यकर्ते होते. त्यांना तो निवडणुकीच्या टायमाला कामाला लावत होता. असं नाही, दरवेळी तो त्यांच्यावर पैसा उधळत होता. तालुका पंचायत, झेडपी जिकडं जागा असेल तिकडं चिठ्ठ्या देऊन कामावर ठेवत होता. शुगर फॅक्टरीत तर त्यानं कितीतरी तरुण पोरे लावली होती. जिल्हा बँकेत तो डायरेक्टर होता. तिथं बी त्यानं पोरं लावली होती. त्याला संधी मिळाली की तो हात घातल्याशिवाय राहत नव्हता. तसाच तो आता पैलवान बन्सीला तूर्त तरी आपला बॉडीगार्ड ठेवणार होता. मग तो त्याला संगमनेरच्या राजकारणात अलगद ठेवणार होता. बन्सी जेवत होता. जेवताना त्याला उचकी लागत होती.
आपली जीवच आठवण करते असं त्याला वाटत होतं. संपतरावनं तसं बोलून दाखवलं तर तो पैलवान दिलखुलास हसला. बन्सी, एक बोलू का? बोल की. जीव तुझ्यावर एवढी जीव टाकायला का तयार झाली ते मला सांगितलं नाहीस तू. मला वाटतं हे तुम्ही तिला विचारायला पाहिजे. बन्सी सावध शब्दात बोलला. जीव बोलून हुशार होती. ती तिच्या परीनं उत्तर देणार होती. त्यात आपण कशाला बोलावं? तो मग गप्पच बसला. बरं, मिया बीबी राजी तो क्या करेगा मामाजी, बरोबर ना? तुम्ही काही बी समजा, बन्सी बोलला. मामासाब, बिल मी देणार बघा. पैलवान बन्सी बोलला. नाही, हे बिल मीच देणार. तुम्ही आमचे जावई, आमच्या लाडक्या जीवचे होणारे नवरदेव, कळलं? संपतरावनं वेटर जवळ बिल दिलं. दोघं गाडीत बसले. संपतरावनं गाडी स्टार्ट केली. गाडी स्टार्ट करताना तोंडात मसाला पान टाकलं. वडगाव आनंदच्या एसटी स्टँडलाच जीव नव्या नऊवारी साडी चोळीत उभी होती. तिच्या गळ्यात आता साखरपुड्याची बोरमाळ आणि पायात साखळ्या नव्हत्या. संपतरावनं जीपचा मागचा दरवाजा उघडला. जीव तेथे बसली. ड्रायव्हर सीट शेजारी बसलेल्या बन्सीला त्याने जीव शेजारी बसायला सांगितलं. तशी जीव हसली. तिला हसताना पाहून संपतराव बोलला. जीवडे, लय हसायला लागल्यास. मनासारखा नवरा मिळाला म्हणून खुशीची गाजरं खायला लागलीस काय ग? मामा, तू पाठीशी असल्यावर काय हाय र? पण मागच्या लग्नाला मी होतोच की, तेव्हा बी मी तुझ्या पाठीशी होतोच की. मामा, आता त्यो विषय नको मला. आता जे काही आहे ते बोल. मेलेल्या मढ्याला उकरून तो सांगाडा कशाला पाहायचा? खराय तुझं पोरी, वर्तमान काळच महत्वाचा. मामा, भूतकाळ बी विसरायचा नसतो बघ. वर्तमान काळात त्या भूतकाळाच्या अनुभवाचं काही करता येतं का हे पाहिला पाहिजे. जीव गंभीर बोलली. संपतरावानं पैलवान बन्सीकडं पाहिलं. तो डोक्याची टोपी काढून डोकं खाजवायला लागला होता. त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ काहीच कळत नव्हता असं संपतरावाला वाटलं. जीव, आता तुम्ही दोघं होणार नवरा बायको. तुम्ही बोला, मी आपलं ड्रायव्हरचं काम करतो. संपतराव बोलला आणि त्यानं गाडी वेगात काढली. संपतरावच्या हातात व्हील असलं की तो रस्ता मग हायवेचा असो नाहीतर झेडपी ग्रामपंचायतीचा असो, तो कोणाला मागणं पुढं जाऊच द्यायचा नाही. त्याला तो त्याच्या बापाचाच रस्ता वाटायचा. पुढंही असणाऱ्या गाडीला तो नेहमीच ओव्हरटेक करायचा. पुढच्यानं जादा शहाणपणा केला तर बरोबर त्याच्या गाडीला कट मारून त्याच्या नव्या गाडीचं नुकसान केल्याशिवाय तो राहायचा नाही. त्या गाडीवाल्यानं आवाज केला, शिवीगाळ केली तर संपतराव त्या गाडीवाल्यापुढं गाडी आडवी घालून खाली उतरायचा. सरळ त्याचं शर्ट पकडून 2 थोबाडात दिल्याशिवाय राहायचा नाही. आवाज केला तर तो खिशात हात घालून लायसन्सचं रिव्हॉल्वर दाखवायचा. असा झटका असल्यावर गाडीवाला लेंडी पातळ करी. संपतरावापुढं गाडी चालली होती. चांगली नवी कोरी इंडिका होती. ही गाडी एसी होती. समद्या बंद काचा होत्या. संपतरावची साधी कमांडर जीप होती. पण वेगाचं तुफान त्याच्या डोक्यात नेहमीच असायचं. त्याने इंडिकाला मागून हॉर्न दिला. पण तो कोणी व्हाया माळशेजनं मुंबईला जाणारा साहेब दिसत होता. त्याच्यासोबत त्याची गोरी पान मड्डम होती. संपतरावनं सरळ ओव्हरटेक करून कट मारला. गाडीला चांगला झटका देऊन त्यानं जीप पुढं नेली. मागची इंडिका काहीशी हेलकावा खाऊन पुन्हा रस्त्याला लागली. साहेबानं नक्कीच त्याच्या इंग्रजी भाषेत शिवी घातली असणार हे त्यानं ओळखलं. पण त्याला असल्या शिवीचं काही नव्हतं. त्या शिव्या त्याला ओवीसारख्याच वाटायच्या. ओतूरमध्ये गुऱ्हाळाजवळून गाडी बंगल्याकडे गेली. गुऱ्हाळाच्या गुळाचा वास आल्यावर पैलवान बन्सी तिकडं पाहायला लागला. बन्सी, तुला पाहिजे तेवढा गुळ काकवी आणि गुळाची साम भरलेल्या खोबऱ्याच्या वाट्या सारं बंगल्यात आहे. आमची जीवडी दिल समद खायला. जीव तुमच्या गुऱ्हाळासाठी होती की मग. पीर बाबाच्या उरसामुळे ती गुऱ्हाळ टाकून पळाली होती बघा. बन्सीला पीर बाबाचा उरूस आठवला. हा हा, त्या उरसासाठी तर आमच्या त्या जावई धरमनं मंगल संगती नेलं होतं. त्या उरसाच्या छबिन्यात मंगल आणि धरम आणि ह्या जीवडीची चुकामुक झाली. कळलं मला नंतर ते. संपतराव हसत हसत बोलला. मामा, काय कळलं नंतर? जीव बोलली. हेच, त्या दोघा हरामी नवरा बायकोनं तुला जाणून बुजून छबिन्यात सोडलं आणि मोटारसायकलवरनं त्यांच्या रानातल्या वस्तीवर गेले. त्यामुळे तुला एकटीलाच तमाशा बघायला लागला. तू मग रुसून तशीच मंगलच्या घरी न जाता सरळ वडगाव आनंदला गेलीस, बरोबर ना? ते ऐकल्यावर जीवनं मान खाली घातली. तिचं पैलवान बन्सीकडं पाहायचं धाडसच झालं नाही.
बन्सीनं मात्र तिच्याकडं पाहिलं, पण ती त्याला नजर द्यायला तयार नव्हती. बंगल्यापुढं गाडी उभी राहिल्यावर जीवूनं तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि ती खाली उतरली. दुसऱ्या बाजूनं बन्सी सुद्धा उतरला. संपतराव उतरून बंगल्याच्या आवारात गेला होता. दरवाजात त्याची म्हातारा बाप आणि आई बसली होती. वाघासारखे अंगावर पट्टे असणारा वाघ्या कुत्रा साखळीनं बांधलेला होता. संपतरावला पाहताच तो भुंकून इमान दाखवायला लागला. संपतरावच्या हातात हॉटेलमधून आणलेल्या रोट्या होत्या, त्या त्यानं वाघ्या पुढं टाकल्या. वाघ्याला कुणाचं देणं घेणं नव्हतं, तरी त्यानं बन्सीसारख्या नवख्या माणसाला पाहून गुरगुर केलीच की. त्याची गुरगुर जीवला पाहून कमी झाली. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. त्यामुळं तो मुकाटपणं मग तो रोट्या खायला लागला. संपतरावानं हॉलमध्ये बन्सीला कोचावर बसायला सांगितलं. तो पहिल्यांदाच अशा श्रीमंती थाटाच्या बंगल्यात येत होता. कोचावरच्या 1.5 वीतभर उंचीच्या फोममध्ये रुतला गेला. त्यात त्याला बसायला मस्त वाटलं. त्यानं समोर खुर्चीत बसलेल्या जीवूकडं पाहिलं. हिचं असं शरीर आपल्याला उसाच्या फडात भेटलं होतं. तिला आपण हवं तसं लुटलं होतं. त्यावेळचा प्रसंग वेगळा. आता ती समोर असून साधं बोट सुद्धा लावू शकत नाही. टी पॉयवर पाण्याचा जग होता, ग्लास होता. जीवूनं बन्सीला न मामाला पाण्याचे ग्लास भरून दिले. जीव, बोला आता तुम्ही दोघं. लग्नाची तारीख बिरीख काही छापायची नाही, बन्सी बोलला. म्हणजे? संपतराव बोलला. पत्रिका छापायच्या नाहीत, जीव बोलली. संपतरावनं ओळखलं. ह्या दोघांना लग्नाचा जादा गाजावाजा करायचा नाही येते. आळंदीला जाऊन लग्न करूया, संपतराव बोलला. एवढ्या लांब कशाला? आपला वडजचं खंडेरायाचं देवस्थान हाय, तिथं लग्न केलं की रीतसर लग्नाची पावती मिळते, पुजाऱ्यांची सही असते. जीवनं लग्नाची बरीच तयारी केलेली दिसत होती. पैलवान बन्सी, तुमची लग्नाला खर्च करण्याची किती तयारी आहे बोला. बन्सीनं आपल्या कमरेला हात घातला. 50,000ची बंडलं होती. खिशात हात घालून त्यानं मग मंगळसूत्र, पायातल्या चांदीच्या साखळ्या, नाकातली नथ, सोन्याच्या 4 बांगड्या, 2 पाटल्या, बोरमाळ, चांदीची जोडवी, मासोळ्या सारं काढलं त्यानं. जीवूशी लग्न करण्याची जय्यत तयारी केली होती त्यानं. बन्सी, तुझ्या पैलवानकीची कमाई दिसते ही. होय, संगमनेरच्या बँकेत पैसे ठेवले होते. 1,00,000 काढले. 50,000 रोख, 50,000चे हे दागिने. आता बँकेत शिल्लक किती आहे? लाखभर आहे ती, नेहमीच्या वापरासाठी. फिक्समध्ये बी 1,00,000-1,50,000 असतील बघा. म्हणजे तू जीव मिळणार म्हणून चांगलीच तयारी केली होतीस. जीवसाठी नाही, महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीच्या तयारीसाठी. माझी सारी कुस्तीच्या आखाड्यातली कमाई बँकेत ठेवली होती. मग आता तुम्ही महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी ह्या जीवला समजायचं आणि कुस्ती खेळायची. ते ऐकलं आणि बन्सीनं लाजून जीवूकडं पाहिलं. पण जीवूनं त्याच्याकडं पाहिलंच नाही. ती उठून आपल्या आजोबा आजीकडं गेली. जीवडे, इकडं घेऊन ये माझ्या दोघा बुड्ढ्या जीवांना. मी तुम्हा दोघांची ओळख करून देतो, संपतराव बोलला. तिनं त्या म्हाताऱ्या जीवांना बन्सीकडं हात धरून आणलं. संपतरावनं बन्सीची ओळख करून दिली. नाव काय तुझं? म्हातारा बन्सीला बोलला. माझं नाव बन्सी. काय बन्सी? मी तर सखा म्हणून नाव ऐकलं होतं. आमच्या नातीनं तुझं नाव बदललं का काय लग्नाआधी? ते ऐकलं आणि संपतरावनं जीवूकडं पाहिलं. काय बोलावं हे जीवला कळेच ना. जीवडे, तुझा आजा काय म्हणतोया? आजी बोलली. हा हा, नाव बदललं मीच, जीव बोलली. नाव का बदललं? सखा नाव तर चांगलंच होतं की, आजोबा बोलला. बन्सी नाव हे सखापेक्षा चांगलं आहे. अव, जीवाचा सखा म्हणायला किती चांगलं होतं. आजी खळाखळा हसत बोलली. आजीच्या त्या बोलण्यावर आजोबा डोळ्याचा चष्मा काढून हसत बसला. हसताना आपला चष्मा खाली पडेल ह्याची त्याला खात्री होती. जीवाचा सखा. खरेच किती नाव मस्त जमलं होतं. पण ह्या बन्सीनं आपल्याला त्या सखाचं नाव तोडायला लावलं. त्यावर आपण विहिरीत उडी घेतली. त्यातनं आपल्याला वाचवलं गेलं. मग पुन्हा त्या लग्नाची तयारी. तर हा बन्सी लग्नासाठी गळ घालायला आला. ह्याला आपण नाईलाजानं होकार दिला. सखाचं लगीन तोडलं आपण. जीव, तू म्हणतेस त्या परमानं आपण तुझं आणि बन्सीचं लगीन वडदच्या खंडेराय देवस्थानामध्ये करूया. तिथं मी जीपनं जातो. त्यांच्याकडं त्यांच्या मुहूर्ताप्रमाणे सर्व ठरवून टाकतो. मग आपण निवडक लोक जाऊ तिथे. ह्या बन्सीच्या घरचे लोक किती येणार हे त्यांना विचारा.
ह्यांच्या माणसांच्या नावाची यादी करा, जीऊ बोलली. संपतराव, माझ्या घरच्यांचा विरोध आहे. पैलवानकी सोडून मी लग्नाला तयार झालो म्हणून. त्यानं त्या पायी आपलं बापानं अंथरून धरलंय मी पैलवानकी सोडली म्हणून. घरात त्यानं समदा हाकोट चालवलाय. तुमची आई, तिचं काय? संपतरावला आईचं मत पाहिजे होतं. मी संसार मांडणार ती नाचायचीच तेवढी राहिली. तिला वाटतं बाईला पैलवान नवरा असूच नये. लगीन झाल्यावर उगा बाईच्या जिंदगीचा आखाडा करून टाकतो. बन्सी हसत बोलला. म्हणजे तुमच्या आईला लग्नाला आणायला हरकत नाही. संपतराव बोलला. हा, माझी बहीण हाय. तिचा नवरा हाय ती इकडं मंचरला. घोडेगावला मावळण हाय. तिची लेक हाय. बरं, तू त्या सर्वांची नावं मला सांगायची. तुला जीपमध्ये घालून त्यांना सरळ वडजला खंडेराव देवस्थानामध्ये घालायचा. मग तर झालं. संपतराव पेनने लगेच पैलवान बन्सीच्या घरच्या नातलगांच्या माणसांची यादी करायला लागला. कोणत्या बी कामात त्याची घाई असायची. एक घाव आणि 2 तुकडे, त्याला थांबणं नाही. जीव, आता तुझा प्रोग्राम काय ग? घरातली मंडळी गेली आहे ती माळशेज घाट पाहायला. ते संध्याकाळशिवाय येणार नाही ते. मग आम्ही दोघांनी बी कुठंतरी असला एखादा घाट पाहायला जावं म्हणतोय. होय, मला बी वाटतंय. आम्हा दोघांना तुम्ही एखाद्या गडाजवळ सोडा. सांच्याला आम्ही दोघं इथं हजर होतो. म्हणजे तुम्हा दोघांना बोलायला एकांत पाहिजे म्हणा की. दोघांचं मन मोकळं होईल त्याच्यामुळं. संपतराव रंगढंगी माणूस. त्याला बी त्याची गुऱ्हाळाची कामं होती. त्याला जुन्नरला बी तालुका पंचायतीत जायचं होतं. तिथं पंचायतीच्या 4-5 मेंबरांशी त्याचं काम होतं. जीव, तू सांग कोणत्या गडावर जायचं तुला? बन्सीनं जीवलाच विचारलं. मी सांगेन त्या गडावर यायची तयारी आहे तुझी बन्सी? जीव, तू सांगावं आणि मी ऐकावं. बोल तू, तुझा गुलाम आहे मी. पैलवान बन्सी दिलखुलास बोलला. वा, क्या बात है. संपतराव टाळ्या वाजवत बोलला. संपतरावचे म्हातारे आई वडील बन्सी आणि जीवच्या बोलण्यानं लय सुखावले. बन्सी आणि जीवडे, दोघं सुखाचा संसार करा बघा. म्हातारं दोघं बोललीत. मामा, तुम्ही आम्हाला हरिश्चंद्र गडाजवळ जाता येईल असं सोडा. जीव बोलली. वा जीव, काय स्पॉट निवडलायस तू. पैलवान नवऱ्यासारखाच दणदणीत गड. त्यात तू बी मजबूत अशी गडणी. तुम्हा दोघांचा हाच गड योग्य. पुळचट जोडप्यांसाठी हा गड काही झेपणारा नाही. मात्र दिवस मावळतीला तुम्ही जीप घेऊन जिथं सोडलं तिथं यायचं. आम्ही दोघं हरिश्चंद्र गड पाहून पुन्हा त्या जागी येऊ. तुम्हाला पाण्याच्या बाटल्या घ्या सांगते. हरिश्चंद्र गडावर पाण्याची टाकी हाय की. तरी बी असू द्या पाणी संगतीनं. पोरी जीवडे, घरातनं खायला बी न्या. खायचं काय, आता जेवूनच निघालोय. तरी बी घेऊन जा खायला. शेंगा आणि गूळ न्या. गूळ खोबरं न्या. आजी बोलली. बरं बरं, पाणी नेऊ, खायला नेऊ. बन्सी बोलला. संपतरावनं मग जीवल आणि बन्सीला जीपमध्ये मागं बसायला सांगितलं. गुऱ्हाळाकडं त्यानं त्या दोघांना नेलं. तिथं लिंबरस टाकून चांगला रस प्यायला दिला. गरम गरम ताजा गूळ खायला दिला. पैलवान बन्सीला काय, त्याच्या मजबूत तब्येतीला समद पचणारं होतं. जीप मग पुन्हा माळशेज रोडनं निघाली. संपतराव जवळ बन्सीनं 50,000 रुपये रोख आणि 50,000चे दागिने दिले होते. त्याच्या नावावर बँकेत पण पैसे होते. म्हणजे तो पैलवान असला तरी उखडा नव्हता. त्यात त्याची जमीन आणि घर होतं. ते दोघे भाऊ होते. एक बहीण होती. कुटुंब छोटं होतं. घरात बन्सीला पैलवान असल्यानं काही कमी नव्हतं. आता काही तो घराकडं जाणार पण नव्हता. संपतराव व त्याची आपल्या बंगल्यातच सोय करणार होता. बॉडीगार्ड म्हणून तो तूर्त त्याला ठेवणार होता. बन्सी आणि जीवचा संसार मार्गाला लागला की तो त्याला संगमनेरला, त्याला त्याच्याच घरात सोडणार होता. त्याला राजकारण करायला लावणार होता. बन्सीला पण राजकारणात उडी घ्यायचीच होती. आमदार आणि खासदार व्हायचं होतं. हरिश्चंद्रगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संपतरावची जीप थांबली. संपतराव हरिश्चंद्रगडाची माहिती देणार तर जीवच बोलली. मी 2 टाइम येऊन गेली गडावर. एकदा मंगल आणि तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी संगती मी गेले होते. त्याआधी आमच्या गावच्या शाळेची सहल गेली होती तिथं. वा, मग तुम्हाला काही सांगण्याची गरजच नाही. मामा, तुम्ही निघा जुन्नरला. संध्याकाळी येथे जीप घेऊन येईन. जीपच तुम्ही गडावर यायच्या आधी येईल. ही पाण्याची बाटली, हे शेंगा आणि गुळाची पिशवी. संपतराव बोलला. पैलवान, जवळ पैसे आहेत का? का देऊ तुम्हासनी? पैसे? तुम्हाला 50,000 रोख दिले. 50,000चे दागिने दिले. खराय तुझं. पण आमची लाख मोलाची तुम्हाला ठेव देणार आहोत. हा, हे मातूर खरं आहे.
पैलवान हरिश्चंद्र गडावर गेल्यावर मंदिर आहेत, तिथं पैसे टाकायला चिल्लर आहे का? चिल्लर का चांगल्या 10चं बंडल आहे की हजाराचं? म्हणजे प्रत्येक टायमाला 10 रुपयाची नोट टाकणार? हा, पैलवान आहे मी. अंगावर नोटा उधळून घेतल्यात मी कुस्ती मारल्यावर. नोटा उधळणं मला काही नवीन नाही. तमाशात बाईवर नोटा उधळलेत का? संपतराव तेवढं सोडून बोला. पण आमच्या जीववर तू जीव उधळलास. त्या जीवनं बी तुमच्यावर जीव उधळला. त्या सखाचं लगीन मोडलं त्यासाठी. मामा, तो विषय आता. बरं, तो विषय संपला. आता तुम्हा दोघांचा विषय. मग तर झालं. तुम्ही निघा मामा. संपतरावनं तशीच जीभ मागं वळवली. तो आता जुन्नरला जाणार होता. महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि रमणीय अशा पहिल्या 3 गडांपैकी एक म्हणजे हरिश्चंद्रगड. ह्या गडाकडे शिवछत्रपतींनी फारसे लक्ष का दिलं नाही हे जीवला कळेच ना. ती 2 वेळा ह्या गडावर आली होती. त्यामुळे तिला त्या गडाची बरीच माहिती होती. पुणे, नगर आणि ठाणे ह्या 3 जिल्ह्यांच्या सीमा इथे येऊन जुळतात. त्या ठिकाणी किल्ला असूनही त्याला महत्त्व काय येऊ नये? बन्सी, योगी चांगदेव ह्या हरिश्चंद्रगडावर राहत होते. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांकडे वाघावर बसून हातात सापाचा चाबूक असणारा तो योगी? होय, तेच ते. मला गड चढताना समधी माहिती आहे. तो तिचा हात हातात घेऊन चालण्याचा प्रयत्न करीत बोलला. बन्सी, आपलं अजून लग्न व्हायचंय. लग्न झालेलं नाही. तेव्हा तू माझा हात धरायचा प्रयत्न बिलकुल करायचा नाहीस. ती जरा रागातच बोलली. बरं बाई, तू बोलशील तसं, तू सांगशील तसा. तो गुळगुळ्या शब्दात बोलला. ह्या जीवला आपण त्या पीर बाबाच्या छबिन्यात रात्री कितीतरी वेळा जवळ केले, तरीही आपल्याला लांब ठेवण्याचाही प्रयत्न करते. साधा हातबी धरू दिना झाल्या. आता इथं पाहायला कोण हाय का तरी? त्यात लगीन तर होणार आहेच की. मग काय आहे त्यात? तारामती कड्यावरनच जवळजवळ 25-30 किलोमीटर पर्यंतची लांबवट पसरलेली शिखरं दिसत होती. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असणारे कळसुबाई, नाणेघर, त्यांची संरक्षण दुर्ग चौकोटी, शिवनेरी गड, माळशेज घाट, भैरवगड, अलंगड कलंग, मदन, सिंदगड, कितीतरी डोळ्यात भरणारी ऐतिहासिक स्थळं दिसत होती. तारामती शिखरावर उभा राहून एक युरोपियन तरुण डोळ्याला दुर्बीण लावून दूरवर पसरलेली ती स्थळे पाहून आपल्या मैत्रिणीला माहिती देत होता. ती त्याच्या गळ्यात हात घालून त्याचं बोलणं ऐकत होती. मधूनच आपल्या मित्राच्या डोळ्याला लावलेली दुर्बीण आपल्या डोळ्याला लावून ती त्याला नवी माहिती देत होती. त्यांची ती अंगघसट जीवला आवडणारी नव्हती. बन्सी, आपण ह्या दोघांपासून पुढं जाऊया. ही गोरी माकडं कोणच्या बी गडावर आली की त्यांचं नको ते पाहावं लागतं या. तू त्यांचं नको ते काय काय पाहिलेस आतापर्यंत? मला असल्या गोष्टी बोलायला आणि ऐकायला बी आवडत नाही ती. हे माहीत आहे तुला. ती जरा गुस्सातच बोलली. बन्सी आणि जीवला पाहताच ती गोरी तरुणी धावतच आली. तिनं पटकन जीवचा किस घेतला. बोलली, हाऊ स्मार्ट यू आर. ए, हे काय केलंस? मी मी किस केला तुला. मला नकोय तुझा किस. बरं, आय वांट. मला तुझा किस चांगला वाटला. ती जमेल तसं मराठीत बोलली. तिनं मग आपल्या गळ्यात अडकवलेला कॅमेरा धरला आणि तिनं पटापट तिचे आणि बन्सीचे फोटो मारले. बोलली, तुमचं मॅरेज होणार आहे बराबर. तुझ्या नेटमध्ये मंगळसूत्र आहे. म्हणजे लगीन होणार आहे. हा हा, आमचं लगीन होणार आहे. बन्सी बोलला. त्याला त्या गोऱ्या पानपुष्ट शरीराच्या मडमेशी बोलावंसं वाटलं. तुझं नेम काय? मी बन्सी आणि ही जीव. बन्सी अँड जीव. हाऊ स्वीट आर. तुमचं नाव काय? त्या गोऱ्या मडमेला बन्सी बोलला. मोठमोठ्या आखाड्यात बन्सीचे फोटो काढणारे युरोपियन कॅमेरा घेऊन यायचे, तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलण्याचा चांगलाच सराव होता. माय नेम डॉली अँड हा माझा बॉयफ्रेंड जॅक. म्हणजे तुमचा मॅरेज झाला नाही? नो नो, आम्हाला मॅरेज नाही पाहिजे. ऑनली फ्रेंडशिप. डॉली बोलली आणि तिनं जीव आणि बन्सी समोर जॅकला मिठी घातली. तो रोमॅन्टिक सीन पाहिल्यावर जीव पुढं चालू लागली. तिच्या मागणं बन्सी पळाला. तारामती शिखरावर शेंदूर लावणाऱ्या 2-3 दगडावर तसं काही नव्हतं. तिथून दिसणारी 2-3 स्थळे डोळ्यात भरणारी होती. तारामती शिखराचा पाहिता स्वर्गातील छोटासा सभामंडपच वाटत होता. खाली खोलगड भागात हरिश्चंद्राचं मंदिर होता. मंदिर 15 ते 20 मीटर उंच होतं. मंदिर चांगलं देखणं होतं. त्या मंदिरात जीव गेली. तिच्या पाठोपाठ बन्सी गेला. हरिश्चंद्रेश्वराचं जुन्नर परिसरातील सुंदर मंदिरांपैकी एक
त्या मंदिरा शेजारीच दगडी तंबू ठोकून बसलेले विठ्ठल रुक्मिणी, विघ्नहर्ता गणेश, महाबली हनुमान, पर्वतावर बसलेले कैलासपती, नरसिंह अशी अनेक दैवते होती. त्या सर्वांपुढे जीव हात जोडून पुढे जात होती. तिच्या मागनं हात जोड बन्सी चालला होता. पैलवान, तुला भूक लागली असेल तर शेंगा गुळ खा, नाहीतर खोबरं गुळ खा. मला तहान लागले, तो तिच्याकडं पाहत बोलला. मंदिरा शेजारी पाण्याच्या 3 टाक्या आहेत. पाण्याला हिथं तोटा काय बी नाही. मला पाण्याची तहान नाही, मला तुझी तहान लागले, तो बोलला. हे पवित्र मंदिर हाय, हिथं तरी चांगलं बोल, नाहीतर देव तुला शिक्षा करील. बरं, कान पकडतो, मग तर झालं. जीव त्याच्याकडं लक्ष न देता केदारेश्वराकडं निघाली. हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात शिरताना उजव्या हाताला जाणारा पाण्याचा प्रवाह होता. डाव्या हातास पाणी असणारी थोरली गुहा पाहताच ती थांबली. पाण्याच्या मध्यावर 1 मीटर उंचीच्या चौकोनी चौथऱ्यावर 2-3 मीटर लांबीचे शिवलिंग होते. त्या देखण्या शिवलिंगाभोवती छताला मिळणारे 4 खांब होते. त्यापैकी एक खांब पूर्ण पडलेला तर 2 खांब अर्धवट पडलेले दिसत होते. लिंगाभोवतीच्या पाण्यातून प्रदक्षिणा घालणे कठीण होते. पाणी बर्फाप्रमाणे थंडगार होते. त्यात हात घालणे सुद्धा कठीण होते. पाय ठेवणे म्हणजे सारं शरीर थंड होणे. हरिश्चंद्र शिखराच्या मंदिराजवळच तळे होते. तेथेच हातपाय धुवून जीव बसली. तिनं शेंगाची पिशवी पुढं ठेवली. गुळाचा डबा पुढं ठेवला. बोलली, पैलवान, जेवा तुम्ही. मला तू बन्सी म्हणतेस, पैलवान म्हणतेस, तू मला नवरा का म्हणत नाहीस ग? लगीन झाल्यावर म्हणनच की. ती शेंगा फोडून त्याचे दाणे तोंडात टाकत बोलली. बन्सी पैलवान गडी. त्याला शेंगाचा रतीब चांगलाच होता. त्यात गुळ खोबरं होतं. जीव, मला तुझ्याकडं पाहिलं तरी पोट भरतं बघ, पण मला बघून तुझं पोट भरत नाही, ती बोलली. त्यावर तो हसला. तिच्या पोटाकडे पाहायला लागला. त्याचं ते पाहणं कोणत्या अर्थानं होतं ते तिला सांगण्याची गरज नव्हती. तिला ते आवडलं नाही. ती लगेच उठली. बाटलीतलं पाणी मनसोक्त पिऊन चालायला लागली. थंडगार पाण्याच्या टाक्यावर जॅक आणि डॉली केक खाऊन पाणी पीत होती. जॅक तोंडात पाणी घेऊन डॉलीच्या तोंडाला तोंड लावून ते सोडत होता. तिची तहान भागवत होता. डॉलीच्या ओठाचा मग किस घेत होता. त्यांच्या दोन्ही ताना ते भागवत होते. जीव, पाहिले हे तू, आपण असंच केलं तर? आपण हे करूया, ती बोलली. ते ऐकलं आणि बन्सी उल्हासित झाला. तिकडं कोकण कडा आहे, तिकडं, तिथं कोणीच नसतं. आपण दोघंच तिथं असू. ही जीव आपल्याला मिठीत घ्यायला मिळणार, हिच्या ओठावर ओठ ठेवायला मिळणार. आपण किती पागल झालो. पीर बाबाच्या छबिन्यात आपणाला भान राहिलं नाही. नंतर आपण तालीमच सोडली, पैलवानकी गेली. बनले ते हे असे. हे थडगं कसलं जीव? हे थडगं नाही. ह्या कोकण कड्यावरनं समोरचा दिसणारा निसर्ग पाहत असताना आनंदानं बेभान झालेला अरविंद बर्ले नावाच्या निसर्ग वेड्यानं खाली उडी मारली. त्याची ही आठवण. ते सांगत असताना तिला चक्कर आली आणि पटकन खालीच बसली. तसा बन्सी पुढं झाला. त्यानं तिला तसंच दोन्ही हाताने आपल्या मिठीत घेतलं. जीवला चक्कर आली नाही. तिनं हे नाटक केलंय. आपण तिला मिठीत घ्यावं म्हणून तिची ही आयडिया आहे हे त्यानं ओळखलं. तिचं ते तारुण्यानं बहरलेलं शरीर त्यानं छबिन्याच्या रात्री चांगलं जवळ केलं होतं. पण ते सारं ओरबाडलं होतं. तिच्या मनाविरुद्ध होतं ते. मगाशी ती बोलली, कोकण कड्यावर आपण दोघेच असणार. त्याने तिच्या केसातून हात फिरवला. मोर पिसाऱ्यातून आपण हात फिरवतोय असं त्याला वाटलं. तिचे ते गोरे पानगाल, डाळिंबी ओठ. त्याने तिच्या ओठावर ओठ ठेवण्यासाठी तो खाली वाकला. तशी ती हसली. हसतच बोलली, बन्सी, तुला मी पाहिजे ना? मी तुला सर्वस्व द्यायचं म्हणून तर इकडं हरिश्चंद्र गडावर आले. खरं? होय. मागच्या वेळी तू माझ्या मनाविरुद्ध सारं केलंस, पण मी आता तुझीच आहे. तुझ्याशी लगीन करणार आहे. ते ऐकलं आणि तो बलदंड पैलवान तिच्या त्या बोलण्यानं मोहरला, फुलून गेला. ती उभी राहिली. कोकण कड्याकडं एक एक पाऊल पुढं टाकायला लागली. तिच्या खांद्यावर त्याचा हात होता. जीवच्या डोळ्यांसमोर त्या रात्रीचा सारा प्रसंग आठवला. ह्या बन्सी पैलवानानं आपल्यावर पाशवीपणानं सार केलं. आपण ह्याला हात जोडत होतो, असं काही करू नको म्हणून सांगत होतो, वारंवार सांगत होतो. पण उसाच्या शेतात ह्यानं आपल्याला उचलून खाली टाकलं. मोडून पडलेल्या उसावर आपण पडलो आणि ह्यानं किळसवानं ते सारं काही केलं. सहन होत नव्हतं आणि हा रानरेडा ह्यानं आपल्याला डागळलं. बन्सी,
तू आणि सखा आमच्या घरात लोणच्याच्या कैऱ्या न्यायला आला होता. तुम्ही कैऱ्या निवडून घेतल्या. हा, त्या निवडलेल्या कैऱ्यात फक्त एक डागळलेली कैरी निघाली होती. हा, पण त्या डागळलेल्या कैरीचं काय आता? तू ती डागळलेली कैरी गपचीप उचललीस आणि ती सखाच्या घरात नेऊन टाकलीस. काय? कोण म्हणतं? आमच्या घरातली डागळलेली कैरी तू उचलली की नाही तेवढं सांग. तुला ह्या हरिश्चंद्रगडाची शपथ आहे. हा खराय ते. म्हणजे ती डागळलेली कैरी मीच. मला तू त्या सखाच्या गळ्यात मारायला निघाला होतास. पण मी आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर तू जे काही केलंस त्याची तुला लाज वाटली. बरोबर ना? म्हणूनच जीवा मी माझी पैलवानकी सोडली. तुझ्याशी मी लगीन करण्याचा विचार केला. सखाच्या गळ्यात ह्या डागळलेल्या कैरीनं लग्नाचा हार घालू नये म्हणून मी त्याला लग्नाला नकार दिला. लगीन मोडलं मी ते. तुझ्याशी मी लगीन करतोय तेव्हा त्या डागळलेपणाचा आता सवाल येतोय तरी कुठं? पैलवान बन्सी, तुम्ही पुरुष माझ्यासारख्या तरुण मुलींना कलंकित करता आणि मग शाजोगपणानं तिचा उद्धार करण्याची भाषा बोलता. पण हे चांगलं की वाईट हे आमच्यासारख्या खानदान पाळणाऱ्या तरुण मुलीला कळतं. जीव, तू माझा जीव आहेस. त्या सखानं सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं. त्याला तशी मी 2-3 वेळाच भेटले. पण त्यानं कधी मला साधं बोट सुद्धा लावलं नाही. पण तू? जीव, त्याचं लग्न होणार होतं तुझ्याशी म्हणून त्यानं तुला हात लावला नाही. आणि तू? तू मला पाशवीपणा करून एवढं ओरबाडलंस त्या रात्री. आणि आता? आता काय तू करायला निघालास? आपलं लग्न होणारच आहे ना. तरी तू मला त्या जॅक आणि डॉली सारखा प्रकार करून शेवटी काय करणार होतास? लग्नाआधी पुन्हा तू डागाळणार होतास मला. जीव, जीव. जीवनं पदर खोचला होता. तिच्या अंगात देवी संचारली होती. तिनं बेफाम होऊन तसाच कोकण गड्यावरनं ढकलला. पहाडाचा मोठा पत्थर उतारावरून गडगडत खाली जावा तसा पैलवान बन्सी तोल जाऊन कोसळल्यागत गडगडत गेला. त्याच्या हाताला काही धरायला लागत नव्हतं. कोकण कडा खाली खोल खोल होता. खाली नजर पोचत नव्हती एवढा खोल होता. खाली पाहिलं की हवेच्या लाटा वरती येऊन बघणाऱ्याला त्यांचा नीट श्वास घेता येत नव्हता. मेलो! पैलवान बन्सीचा आवाज कड्यावरनं खाली पडण्याआधी आवाज घुमला. कडेलोट करणाऱ्या कोणत्याही कड्यापेक्षा भयानक असणारा तो कोकण कडा. जो कोणी त्यावरनं खाली पडेल तो जिंदा राहतच नव्हता. आत्तापर्यंत तोल जाऊन जे पडले ते मेले. त्यांचा शोध पण लागला नाही. जीवनं मोकळेपणानं श्वास घेतला. मग तिनं आपले केस सोडले. कपाळाचं कुंकू पुसलं. हातातल्या बांगड्या तिनं बाजूच्या दगडावर फोडल्या. ती मुक्त झाली. ती आता कोणाचीच गुलाम राहणार नव्हती. हरिश्चंद्रगडावरील तिनं सर्वच देवस्थानांना हात जोडले आणि मग तिनं हात जोडून कोकण कड्याच्या दरीकडं धाव घेतली. आपण विहिरीच्या पाण्यात उडी घेतली ते आपलं शील भ्रष्ट झालं म्हणून. त्यात आपल्याला वाचवलं गेलं म्हणजे पुन्हा भ्रष्ट शिलानं जगणं आलंच की. कसे आपण त्या सखाशी लग्न करून सुखी होणार होतो. ती आपली फसवणूक, सखाची पण फसवणूक. त्यात मग हा पैलवान बन्सी घरी आला. त्याला विहिरीत उडी मारून मरण्याचा प्रयत्न केलेला समजला. लग्नाला तयार झाला. त्यानं सखाशी जमलेलं लग्न मोडायला सांगितलं. त्याची तडजोड ठीक, पण आपणाला ही तडजोड कशी काय शक्य? संपतराव मामालाच तिनं मग सारं सांगितलं. तोच म्हणाला, पैलवान बन्सी लग्नाला तयार असेल तर मी पुढाकार घेतो. त्या सखाला लग्न मोडल्याचं सांगतो. तू बन्सीशी संसार कर. तुला मी सारं व्यवस्थित करून जागच्या जागी देतो. त्या सखानं आमच्या संसारात उद्या काही गडबड केली तर? तिनं शंका सांगितली. त्या सखाचा बंदोबस्त मी करील. पैलवान बन्सीनं लगीन केल्यावर जन्मभर उपकाराची भाषा केली तर? मला छबिन्याच्या रात्रीची सारखी आठवण करून दिली तर? एकदा लगीन झाल्यावर तो तुझा नवराच होणार आहे. नवरा बायकोत असल्या गोष्टींना मग काहीच महत्व राहत नाही. पोरी, तू फक्त त्या बिंडोक पैलवान नवऱ्याच्या कलाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. पण तो तब्येतीनं राक्षस, डोक्यानं बिंडोक. मला नाही वाटत तो मला समजून घेईल. कधीतरी तो त्याच्या पुरुषी आडदांडपणा दाखवणार आणि मला हवा तसा ओरबाडत राहणार. मला समजून घेणारा सखा होता, पण माझ्या हातून ह्या बन्स्यानं तो घालवला. तरी मी त्याच्याशी लग्नाला तयार होते. पण पुढं काय? पुढं तू काय करणार आहेस? काही नाही मामा. त्याचं आणि माझं लगीन जमवा. सखाला विसरण्याचा मी प्रयत्न करीन. जीवनं सारं तिच्या मनाप्रमाणे मग प्लॅन केला. तिचा शेवट तिने संपतराव मामाला सांगितलं नाही. हरिश्चंद्रगड तिला योग्य होता.
कोकण कड्यावरनं तिनं पैलवान बनसी बरोबर आणला होता. त्याला तिनं आपल्या ताकदीनं ढकलला होता. तो खालच्या खोल खोल दरीत कोसळून दगडांवरती आदळल्यावर जिवंत राहणं शक्यच नव्हतं. बनसीला संपवलं आपण. आता आपलं काय? आपण जगायचं? छट! असलं शीलभ्रष्ट, डागाळलेलं आयुष्य घेऊन जगायचं? नाही, ते शक्य नाही. शांतपणे ती कोकण कड्याकडं धावत गेली. तिनं स्वतःला त्या कोकण कड्याच्या स्वाधीन केलं, ढकलून दिलं. कडेलोट करणाऱ्या कोणत्याही कड्यापेक्षा भयानक असणारा तो कोकण कडा. जो कोणी त्यावरनं खाली पडेल तो जिंदा राहतच नव्हता. आत्तापर्यंत तोल जाऊन जे पडले ते मेले. त्यांचा शोध पण लागला नाही. जीवनं मोकळेपणानं श्वास घेतला. मग तिनं आपले केस सोडले, कपाळाचं कुंकू पुसलं, हातातल्या बांगड्या तिनं बाजूच्या दगडावर फोडल्या आणि ती मुक्त झाली.